FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं अकोला केंद्र. श्रोते हो, महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी यांच्यासह मी सुवर्णा जाधव सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आहे. मंडळी, जिथे आपण सर्वसाधारण मुलांचं पालनपोषण करण्यात आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेत असताना ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी आपल्याला खूप मोठ्या वाटतात, परंतु आज असं एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे, आपल्यासोबत आहे. आपण त्यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे, ज्या की मूकबधीर मुलींच्या सेवाभावी संस्थेमध्ये काळजीवाहक म्हणून कार्यरत आहेत. असं असतानासुद्धा त्यांनी आपला छंदसुद्धा यासोबत जपला आहे. आपण ह्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांना त्या संस्थेमध्ये काम करत असताना ज्या काही अडचणी येत असतात त्या कशा प्रकारे सोडवतात किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि संस्थेमध्ये ज्या पदावर त्या कार्यरत आहेत या सर्वाची सांगड त्या कशा घालतात याविषयी त्यांच्याशी नक्कीच चर्चा करणार आहोत. आणि त्यांचा आयुष्याचा प्रवास उलगडत असताना त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याविषयीसुद्धा आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. मंडळी, आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण बोलवलं आहे या मूकबधीर मुलींच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या काळजीवाहक यशोधरा वानखडे मॅडम यांना. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मी मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. आज आपण या स्टुडिओमध्ये आलात, येताना आपल्याला काय जाणवलं? खूप आनंद झाला मला. अतिशय सुंदर असं आकाशवाणी केंद्र आहे आणि मी या शहरात राहते, अकोला शहरात, आणि इतकं सुंदर आकाशवाणी केंद्र पाहून जेवढी खुश मी इथे येण्यासाठी होती त्याच्यापेक्षा दुप्पट जास्त आकाशवाणी केंद्र बघून झाली. बरं, आता वळूयात आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातील प्रवासाकडे. मॅडम, आपला हा जो शैक्षणिक प्रवास आहे याची सुरुवात कशी झाली? हा जो शैक्षणिक प्रवास आहे माझा, आता आमच्या वेळी असं होतं की अगदीच 18 ते 20 वर्षातच लग्न होत होतं. तर माझं लग्न मी 12वीत असतानाच झालं. त्याच्यानंतर मला लगेच मुलगी झाली. 92मध्ये, 90मध्ये माझं लग्न झालं. 92ला मोठी मुलगी झाली. 94ला छोटी मुलगी पोटात होती. ती असतानाच मला मूकबधीर मुलींच्या शाळेमध्ये जॉब लागला 1994मध्ये. आणि मला मनात शिक्षणाची इच्छा होतीच आणि शिक्षण कंटिन्यू करायचंच होतं. मग त्यापुढील मी शाळेत जॉब करत असताना ग्रॅज्युएशन कंप्लीट करण्याचा विचार केला आणि सुरू केलं, कारण माझी शिफ्ट ड्युटी असल्यामुळे मला हे करता येतं आणि म्हणूनच मी ते करू पण शकली. आणि त्यानंतर मग पुढे जात असताना ग्रॅज्युएशन झालं. त्याच्यानंतर मी शिवणकाम, भरतकाम याचे धडे घेतले आणि त्याच्यात टीचर ट्रेनिंग केलं आणि त्याचाही फायदा मूकबधीर मुलींच्या शाळेला झाला. ज्या मुली 7वा वर्ग होत होत्या त्यांना मी शिवणकाम, भरतकाम शिकवलं आणि त्या सध्या त्यांच्या पायावर उभ्या आहे. म्हणजे एक त्यांना कमाईचा सोर्स मिळाला. त्याच्यापासून पुढे जात गेली आणि शिक्षण घेत गेली. माझं शिक्षण थांबलेलं नाहीच आहे, अजूनही मी शिकतच आहे. बरं, आणि मला अजून एक प्रश्न असा पडतो की आपण आपल्या साधारण जे मुलं असतात ते सर्व गोष्टींनी परिपूर्ण असतात. मग हे जे मूकबधीर मुलं आहेत यांच्या काही समस्या वेगळ्या असतात. हां, नक्कीच. तर मग त्या समस्या आपण कशा सोडवता? काय आहे की आमच्या इथे तर 0पासूनच आम्ही ॲडमिशन देतो शाळेला. पण एवढ्या लहान वयात मुलं आईवडील सोडत नाही. तर 4-5 वर्षाच्यापासून ते आमच्या वसतिगृहात राहतात आणि वसतिगृह अतिशय सुंदर आहे आणि महिला प्रधान आहे आणि व्यवस्था खूपच छान आहे. त्याच्यामुळे काय आहे की मुलींना आमच्या इथे कुठला असा जास्त कठीण जात नाही प्रवास त्यांचा. आमच्या इथे आल्यानंतर त्या मुलीला आमची सवय होईपर्यंत थोडासा आम्हाला त्रास होतो. तिला आमची ओळख नसते, आम्हाला तिची ओळख नसते, तिच्या सवयी माहीत नसतात आणि विशेष म्हणजे ती सांगू शकत नाही, ती ऐकूसुद्धा शकत नाही. हा खूप मोठा प्रश्न आहे आणि मनावर दगड ठेवून आईवडील त्यांना आमच्याजवळ सोडतात. आणि त्यावेळेस जेवढे आईवडील भावूक होतात त्यांच्या दुप्पट आम्ही सुद्धा होतो, कारण आम्हालाही वाईट वाटतं. बरोबर, शेवटी ती मुलं आहेत आणि
अशा समस्या सोडवताना असं कधी होतं का की ते सांगतायत आणि तुम्हाला कळत नाही? हां, जेव्हा त्या नवीन असतात तेव्हा त्यांना आमची भाषा कळत नाही, आम्हाला त्यांची भाषा कळत नाही, त्यांच्या कानावर शब्दच पडत नाही. त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी कसं बोलायचं हे आम्हाला कठीण जातं. आता तिला आपण सांगावं लागेल की बाई तुला जेवायचं आहे किंवा तुला कपडे बदलायचे आहे, तर हे तिच्या मनामनाने आम्हाला घ्यावं लागेल, तिला दाखवावं लागेल. प्रत्यक्ष त्यांना कुठली गोष्ट दाखवल्याशिवाय कळणार नाही. कारण आपल्या कानावर शब्द पडतो म्हणून आपल्याला माहीत आहे की हा कपडा आहे, पण त्यांच्या कानावरच शब्द पडत नाही. त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल वस्तू की हे कपडे तुला घालायचे आहे, अच्छा आणि हे पुस्तक आहे, तुला शाळेत जायचं आहे, अच्छा, तुला अभ्यास करावा लागेल. असे प्रश्न आम्हाला पडतात. बरोबर. या क्षेत्रात म्हणजे तुम्हाला बरंच आव्हानात्मक काम करावं लागतं. येस, मुलं सुद्धा तुम्हाला तेवढं सहकार्य करतात का? नक्कीच. खूप प्रेम असतं त्यांचं आपल्यावर. तुमच्या भावना बोलकी माणसं नाही जाणू शकत. कारण मी बोलकी आहे, समाज बोलका आहे, त्या समाजात मी राहते. पण मी जिथे जॉब करते त्या मुलांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही. तर आपल्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना लगेच कळतात की ही आज नाराज आहे. ही हां, आणि खरंच बोलकासुद्धा आपल्याला एवढं प्रेम देत नाहीत, तेवढ्यात ते आपल्याला प्रेम देतात, हे मात्र नक्की आहे. हां हां. असा एखादा प्रसंग आहे का की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो आठवणीत राहील आयुष्यात? असं अविस्मरणीय क्षण काही आहे का आयुष्यातला? आहे ना, नक्कीच. जेव्हा मी त्यांना शिवणकाम शिकवायची, आता मला इतका मोठा प्रश्न पडला होता. मी काळजीवाहक आहे शाळेमध्ये, पण माझ्याकडे हा गुण असल्यामुळे मला शिवणकाम शिकवण्याची संधी मिळाली त्यांना. तर त्या संधीचं सोनं करावं म्हणून मी मुलांसाठी वेगवेगळे प्रकारचे फ्रॉक, वेगवेगळ्या प्रकारच्या बनियन वगैरे असे जे काही प्रकार असतात छोट्या मुलांचे, हे त्यांना जेव्हा शिकवायला घेतलं तेव्हा त्यांना माझी भाषा कळत नव्हती, माझी भाषा त्यांची मला कळत नव्हती. हा खूप जमलिंग झालं हे मला. आणि एक तर शिवणकाम भरतकाम म्हटल्यावर गणिती भाषा, मोजमाप आलं त्याच्यामध्ये. बरोबर. आणि मोजमाप असताना त्यांना मला हँडल करताना बराच त्रास झाला. एकदा मी मुलीला पंजाबी ड्रेसवरील टॉप कापायला लावलं. टॉप कापता कापता तिने चक्क त्याचा पैजामाच करून टाकला. अरे हां, तर कारण काय की तिला ते लक्षातच आलं नाही की आपल्याला बाहीचा आकार घ्यायचा आहे की आपल्याला लेंथ घ्यायची आहे. अच्छा अच्छा. इजारची. ते म्हणजे तिला माझं तिला कळलंच नसेल बहुत. संपूर्ण क्लास खूप हसला तिला की वरून कपडे घालायचे असतात तर तू खालचं का बरं शिवलं. म्हणजे असे सुद्धा त्यांना हे प्रश्न पडतात, पण त्याच्यात नाही, त्या शिकत जातात आणि एकाग्रता खूप असते. आपल्यापेक्षा त्यांचं फिनिशिंग जास्त असतं. अरे हे मी नक्कीच म्हणेल. कारण काय, आपल्याला ऐकू येते, आपण इकडे तिकडे लक्ष देतो काही वाजलं तर, त्यांना ऐकू येत नाही, त्यांचं लक्ष जे काम दिलं त्यातच असतं. अच्छा. अक्षर खूप सुंदर असतात आणि फिनिशिंग खूपच छान, आणि खूप जास्त सांगत बसावं लागत नाही. आपण महिला काय करतो, आपण गप्पाच जास्त करतो. त्याच्यामुळे आपलं काम तेवढ्या लवकर होत नाही जेवढ्या लवकर त्यांचं होते. या क्षेत्रात काम करताना तुम्हाला किती वर्ष झाली आहे? मला 32 वर्ष झाले. 94 मध्ये लागली आहे मी. अच्छा. या 32 वर्षाचा कार्यकाळामध्ये असे बरेचसे विद्यार्थी असतील जे शिकून गेले असतील, आणि किती विद्यार्थ्यांना जवळपास तुम्ही तिथे ॲडमिशन देता? आमच्या इथे शाळेला 40 मुलींची मान्यता आहे. आणि आमच्या इथे संपूर्ण संख्या आहे, 40ही मुली आमच्याकडे दरवर्षी असतात. आणि तुमच्या संस्थेमध्ये ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध आहेत त्या पुरेशा आहेत का? पूर्णपणे, अगदी घरापेक्षाही चांगली आमची शाळा आहे. सांगड आपण कशी घातली, कौटुंबिक तुमच्या जबाबदाऱ्या आणि तुमची नोकरी? फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. काय आहे की महिलांच्या मागे नोकरी करणं आणि घर सांभाळणं फार कठीण आहे. मुलं, नवरा, घर आणि नोकरी, ह्या 4 गोष्टी महिलांना सांभाळाव्या लागतात. म्हणजे तारेवरची कसरत असते महिलांची. आणि त्यात आमच्या शिफ्ट ड्युट्या 7 वाजता शाळेत हजर राहायचं. 7ला थंब आहे आमचा. आधी नव्हता, पण आता थंब सुरू आहे. त्याच्यामुळे तारेवरचीच कसरत आहे. तर असं करता करता आपण अधिक शरीराला सवय झाली चंचलतेची. हां, म्हणजे जो काही आळस असेल तो नक्की राहिलाच नाही, की आपल्या वेळेमध्ये काम करण्याची खूप सवय झाली. आणि रिकामा वेळ आता जात नाही. त्याच्यासाठी छंद जोपासला.
की कुठे आता मुलं मोठे झाले ना, मुलं आता नोकरीला लागले, मुलं बाजूला गेले, त्याच्यामुळे आता आपल्याला वेळ वेळ मिळतो. कसा घालवावा हाही एक प्रश्न असतो हां. महिलांना एका विशिष्ट वयोमर्यादेनंतर. हां, नक्कीच. तर या फावल्या वेळेत मग तुम्ही कोणते छंद तुमचे जोपासता? संगीत. सगळ्यात जास्त मी संगीत जोपासते, कारण मला छंद शिवणकाम, भरतकाम आहेच. आता जास्तीत जास्त संगीताकडे वळली आहे मी. प्रश्न माझ्या मनात असा पडला की एकदम शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत असताना एकदम संगीत क्षेत्राकडे कसं काय वळलात तुम्ही? हा खूप छान प्रश्न आहे मॅडम. कारण माणसावर आघात झाला की मार्ग शोधणं गरजेचं असते. बरोबर. हा माझा स्वतःचा अनुभव सांगते मी, बाकीच्यांचं बोलू शकत नाही. काय झालं की मी अगदी 40 वर्षाची असताना माझ्यावर खूप मोठा आघात झाला. माझ्या मिस्टरांची हार्ट अटॅकनी डेथ झाली, अगदी झोपेतच, न कळत. काही आजार पण नाही, काही नाही. तेव्हा मी 40 वर्षाची होती आणि सगळं हरवलं, कारण तो झटका बसला मला खूप मोठा. बरोबर. मग माझी बहीण आहे वंदना रमेश तायडे, आणि यांच्या मागे जसे ते आईवडील माझे, त्यांच्या मागे मागे मी राहायची माझ्या 2 मुली घेऊन. आणि लहानी मुलगी, मोठी मुलगी ग्रॅज्युएशनला होती, लहानी मुलगी 12वीला होती. त्यावेळेस हे मोठं संकट आलं. मग आपल्या अकोल्यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन झालेलं आहे, बांधकाम चालू होतं. त्यासाठी म्हणून तिथल्या कामगारांना माझ्या बहिणीच्या मागे मागे राहायची मी. तिच्यासोबत चहा पाणी घेऊन गेलो आम्ही. पहिला स्लॅब होता. तिथे माझे गुरु होते PJ वानखडे सर, आदर्श विद्यालयाचे शिक्षक होते. ते माझे इंग्लिश शिकवायचे. मग त्यांना माहीत होतं माझा छंद, कारण गुरूंना सगळं माहीत असतं. अगदी बरोबर. मी त्या शाळेत शिकली असताना त्यांना माहीत होतं हिला गाणे येतात. आणि मी माझ्या बहिणीच्या मागे लपून अशी बसायची, माझी हिंमत नाही व्हायची कोणासमोर जायची. मग सर मला म्हणाले की यशोधरा एक गाणं म्हण. ते मला दिलासा देण्याचे प्रयत्न करत होते. मग ते मला म्हणायचे की एक गाणं म्हण. मग मी माझ्या बहिणीच्या पाठीमागेच बसून एक गाणं म्हटलं, माझ्या भीमाची पुण्य. हे गाणं मला येत होतं आधी, की तुला आवड आहे तर तू संगीत का शिकत नाही? जर त्याचे धडे आहेत तो नक्की तू शिकायला पाहिजे. मग मला गरजच होती, कारण मी एकटी पडली होती ना. मग मी म्हटलं की चला आपण कुठेतरी शोध लावू. मग शाळेत जातानाच मला असंच रस्त्यातच एक श्रीकांत पळसकर सर आहेत माझे सन्माननीय गुरु, त्यांचा क्लास होता. त्यांच्याकडे मी गेले, त्यांना पहिले पाहिलं. एक तर माझ्या मनात खूप भीती की समोरची व्यक्ती कशी असेल. सर छोटीशी आहे, माझ्या लहान भावा एवढे आहे. पण एक माझ्यावर हा आघात झाल्यामुळे मी खूप घाबरलेली होती. धक्का बसला होता. थोडं त्यातनं बाहेर निघायलाही वेळ लागतो. आणि आता कसं जावं कोणाकडे? तर मी जायची तर मग माझे हातपाय असे थरकाप सुटायचा हातपायाला. मग त्यांच्याकडे जाऊन मी संगीताचे धडे घेतले. मी सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत. पहिले तर मी हार्मोनियम शिकली. मग हार्मोनियम शिकता शिकता क्लासमध्ये गाणे चालू असायचे आणि आवड गाण्याची. त्याच्यामुळे मग मला पूर्ण माझं वळण तिकडेच गेलं की अरे आपल्याला तर गाणे खूप छान येतात. क्लासमध्ये गाणे चालू आहे पण मी पण तर गाऊ शकते. मग मी सरांना म्हटलं की मी संगीत गाते सुद्धा. मग सरांनी म्हटलं नक्की तुम्ही करू शकता. बरोबर. मग मी हार्मोनियम पण सुरू केली, सुगम पण सुरू केलं आणि शास्त्रीय पण सुरू केलं, कारण माझ्याकडे भरपूर वेळ होता. नोकरी करून मी म्हणजे जो रिकामा वेळ होता तो वेळ मी संगीताला दिला. आणि आज मी 2014 पासून संगीतमध्येच आहे. तर आज 10 वर्ष कंप्लीट झाले. मग आपण विशारद झाली. सुगम संगीत मी 2023ला विशारद झाली कंप्लीट, आणि यावर्षी शास्त्रीय संगीत. मॅडम, सुगम संगीतामधलं विशारद आणि शास्त्रीय संगीतामधलं विशारद याच्यामध्ये काय फरक आहे? आहे ना, नक्कीच आहे. सुगममध्ये जास्तीत जास्त गाण्यावर भर दिला जातो, शब्दांवर भर दिला जातो. कारण सुगममध्ये आपण आता आकाशवाणी आहेच, तुम्हाला सांगायची मला एवढी गरज पडणार नाही. कारण सुगममध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला गाणी शिकवले जातात, गीतं शिकवल्या जातात, प्रकार त्याचे भावगीत, भक्तिगीत, गोंधळ, भजन, हे सर्व आणि शास्त्रीयसुद्धा त्याच्यामध्ये शिकवल्या जातं. असं नाही की पूर्ण गाणीच असतात. शास्त्रीयपासूनच त्याच्यामध्ये सुरुवात होते, सुरुवातच तिथून आहे. पण एवढंच की बा 75% गाणीच आहे आणि 25% तुम्हाला संगीतचे धडे दिले जातात, काही प्रश्नच नाही. आणि शास्त्रीयमध्ये मात्र प्युअर
शास्त्रीय म्हणजे सर्वांना माहीतच आहे, आजकाल इतके मोठे मोठे धडे मिळतात त्याचे आणि खूप गोड आहे. बेस आहे तो संगीताचा. हां, संगीताचा बेस हा शास्त्रीयच आहे. सुगम आणि शास्त्रीय याच्यामध्ये सेम शास्त्रीयशिवाय तर होऊच शकत नाही संगीत, बरोबर. असं मला तरी वाटते. कारण काही ती जोडच ती आहे, सुरुवातच ती आहे. शब्द सूर जिथून जुळतात, गाणं म्हटलं तर सूर आलेच ना. सूर हे आपले शास्त्रीयतूनच येतात. बरोबर. हां, त्यासाठी तुम्हाला शास्त्रीयची जोड असणे गरजेची आहे, मला तरी असं वाटते. पण सर्वच कलाकार शिकलेले नसतात, तरीसुद्धा गाऊ शकतात. आपण जे शिकला आहात ते अजून कोणाला तरी देण्यासाठी आपण संगीत क्लास उघडला आहे. तर त्या संगीत क्लासमध्ये आपण कोणकोणतं वाद्यवादन शिकवता की संगीत गायन शिकवता? गायनावर जास्त भर आहे. ज्या परिस्थितीतून मी गेली, या परिस्थितीतून मी जाताना हा विचार केला की महिलांना नक्कीच संगीत आपण दिलं पाहिजे. कारण माझं जीवन मी संगीतामुळे सुखमय केलं आहे. आणि कारण मी एकटी पडल्यानंतर मी आधार शोधत असताना संगीताचा आधार मला मिळाला. त्याच्यावर मी विचार केला की माझा प्लॉट होता रिकामा, मग चला आपण एक हॉल करू. इकडे तिकडे गेल्यापेक्षा महिलांनाच आपण आपल्या घरी घेऊ. ज्यांना गरज असेल त्या येतीलच नक्की, कारण संगीत हे खेचतेच माणसाला, हे माझ्यावरूनच सांगते मी. आणि माझ्या घरी जेव्हा मी विशारद झाली त्याच्यानंतरच क्लास टाकला, तोपर्यंत मी क्लास टाकलाच नाही. गुरुपौर्णिमेला 2023मध्ये मी क्लास ओपनिंग केलं माझ्या. आणि तिथे बऱ्याच माझ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि मला एक कुटुंब मिळालं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये आम्ही भावगीत, भक्तिगीत, भजन, अभंग, गोंधळ सर्व प्रकारचे गीतं त्यांना शिकवल्या जाते. आणि जास्तीत जास्त भीमगीतावर भर आहे. कारण भीमगीतं हे जास्तीत जास्त महिलांना आवड आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी त्याचे धडे मिळत नाही, घेऊ शकत नाही आपण. मनात खूप इच्छा असतानाही आपण शिकू शकत नाही. तर मग मी त्याच्यासाठी एक प्राधान्य ठेवलेलं आहे की बा आपल्या इथे आपण भीमगीतावर जास्त भर दिल्या जाईल आपल्याकडे. अच्छा तर माझ्याकडे सध्या भीमगीतासाठी 25 महिला आहे. अच्छा, त्याची एक वेगळी बॅच आहे. नाही, आवड गाण्याची असताना सर्व एकत्र येऊ शकतात, हे मला लक्षात आलं. मला वाटलं होतं असं. तुम्ही खूप छान प्रश्न केला मॅडम. कारण काय, मला हे वाटलं होतं की आपण जर भीमगीत शिकवतो आहे तर याच्यामध्ये कोणी सहभागी होईल किंवा नाही. पण नाही, संगीत आहे. मला हा प्रश्न कुठे जाणवला नाही. माझ्याकडे सर्वच जण भीमगीत काय किंवा भक्तिगीत काय सर्व प्रकारचे गाणे शिकतात सोबत. बघा रसिक श्रोते हो, यशोधरा ताईंच्या बोलण्यातनं आपल्याला जाणवलं की संगीतामुळे त्यांचं जीवन सुखमय झालं आहे. त्या त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या होत्या. त्यांनी स्वतःला कुठेतरी गुंतवून स्वतःला उभं केलं आणि संगीत क्षेत्राकडे वळून त्यांनी स्वतःचा एक क्लाससुद्धा उभा केला. एवढी ताकद संगीतामध्ये आहे आणि या संगीताच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य किती साधं सरळ सुखकर होऊ शकतं हे त्यांच्या बोलण्यातनं आज आपल्याला कळलेलं आहे. मला अजून एक आपल्याला असं विचारावंसं वाटतं, सुगम संगीत आवडतं, भावगीत आवडतं? नाही, आता तर माझी ओढ जास्त शास्त्रीय संगीताकडे गेली आहे. कारण ज्यावेळेस आधी मला कळत नव्हतं, कारण संगीत सोपं नाही आहे, अथांग सागर आहे. आत्ता थोडं थोडं मला असं वाटते की मी आत्ता पाण्यात उडी टाकली का, पाय भिजले माझे, अजून तर काहीच नाही. तर संगीत हे अथांग सागर असल्यामुळे आता त्याच्याकडे माझं लक्ष पूर्णपणे वळलेलं आहे, शास्त्रीय संगीताकडे. आणि ते संगीत शिकता शिकता मी गाणीसुद्धा लिहायला लागली आहे. आणि एक किस्सा सांगते मी तुम्हाला गाणी लिहिण्याचा, विशेष अतिशय सुंदर असा. आपण म्हणतो कलाकार पागल असतो, अगदीच बरोबर आहे. आणि हे खरं नक्की 100% खरं आहे. हे मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. कसं झालं मॅडम, एकदा की मी अचानक मला असं वाटलं की आपण गाणं लिहावं का. 2 ओळी अचानक गुणगुणल्या मी आणि गाणं लिहायला सुरुवात केली. स्वयंपाक करायला घरी एकटी असल्यामुळे मला ती चिंता नाही आहे, मी एकटी असल्यामुळे केव्हाही करून खाऊ शकते. पण हे सुद्धा लक्ष नाही की घरात कणिक नाही. गाणं लिहिता लिहिता ध्रुवपद लिहून झालं आणि भूक लागली म्हणून गॅसकडे गेली. पाहते तर कणिक नाही.
मग पुन्हा 2 ओळी लिहिल्या, दुसऱ्या सुचल्या. असे 2 वाजले. दुकानं सगळे बंद झाले. हां, मग मजा आली अशी. ते मॉल वगैरे उघडे असतातच, काही प्रश्नच नाही. मग त्या दुकानात गेली. मग कणिक आणायला पाहिजे ना. मी तेल आणलं, चक्क तेल आणलं आणि घाईघाई भुकीच्या तडाख्यानी घाईघाई ते तेलाचं पॉकेट फोडलं आणि कॅटलीत टाकलं. पूर्ण तेल खाली, कारण कॅटली आधीच भरलेली होती. तरीही लक्षच नाही, लक्ष पूर्ण गाण्यामध्ये. मग म्हटलं आपण काय केलं, आपल्याला काय करायला पाहिजे होतं. तेव्हा मला लक्षात आलं की लोक कलाकाराला पागल का म्हणतात. पण ह्या किंवा ह्या कलाकाराच्या या वेडातून एक काहीतरी चांगली निर्मितीही झाली असेल. अतिशय सुंदर असं गीत मी लिहिलेलं आहे. भीमाईच्या भीमा तू, रामजीच्या भीमा, रमाईच्या भीमा तू, जनतेच्या भीमा. हे गीत मी लिहित असताना हा प्रसंग माझ्यासोबत घडला आणि त्याचं रेकॉर्डिंग झालं आहे आणि ते काही दिवसातच तुम्हाला ऐकायला मिळेल. पुढे तुमचा मानस काय आहे? पुढे माझं हेच सुरू आहे की बा आपण संगीत क्षेत्रातच कुठेतरी भरारी घेऊया आणि मला ईश्वराने साथ द्यावी याच्यामध्ये. मनातले जी इच्छा आहे ते पूर्ण हो अशी माझी इच्छा आहे. संगीतमध्येच काहीतरी करायची इच्छा सुरू आहे. पण जाता जाता मला तुमच्या आवडीचं एक गाणं तुम्ही गुणगुणून दाखवावं आणि कोणतं तुम्हाला आवडते ते आपण सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा ऐकू. नक्कीच. माझं आवडतं गीत आहे ये दिल्लोर उनकी निगाहों की साय. क्या बात आहे. वैजयंतीमालावर चित्रित झालेलं आहे. थोडंसं थांबवून तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारते की तुम्ही हे जे संगीत क्लासेस घेता तर बाहेर सुद्धा तुम्ही गायनाचे कार्यक्रम घेता? हो हो हो, नक्कीच. बरेच मोठे मोठे कार्यक्रम असतात, सामाजिक असतात, राजकीय सुद्धा असतात आणि लग्न समारंभ, बारसं, सांजी ही तर महिलांची आवडती गोष्ट आहे. तर आणि आजकाल सर्व इव्हेंट हे खूप मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला लागले आहेत आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद प्रत्येकाला घ्यावासा वाटतोय. आणि त्यात संगीत ही अशी गोष्ट आहे की ती कोणाला आवडणार नाही असं होतच नाही. त्याच्यामुळे आजकाल म्हणजे संगीताला भरपूर वाव मिळत आहे असं माझं म्हणणं आहे. पण तुमच्या शाळेचं शेड्यूल आणि तुमचं हे जे संगीत विद्यालय आहे किंवा संगीत क्लासेस आहे, तुम्ही बाहेरचेही कार्यक्रम करतात, तर ह्याची सांगड तुम्ही कशी घालता? हां, हे पण महत्त्वाचंच आहे. कारण मी आता माझे 4-5च वर्ष राहिले आहे रिटायरमेंटची. तर मी आमच्या दीक्षिका मॅडम त्यांना म्हटलं, मॅडम मला नाईट ड्युटी देऊन द्या, मुलींचे रक्षण करेल मी आणि माझासुद्धा छंद जो आहे तो जोपासू शकते. म्हणून मॅडमनी माझ्यावर माझा विचार करून खरंच की एकटी राहते त्याच्यामुळे त्यांनी मला ही संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मी करते आहे. बरोबर. या सर्व जीवन प्रवासामध्ये तुमच्या अतिशय म्हणजे नोकरी लागल्यापासनं जे आयुष्यातले चढ उतार आहेत, ह्या सर्व चढ उतारांना सामोरं जात जात आज ज्या यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही आहात, त्याचं सर्वस्वी श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता? सगळ्यात पहिले तर ज्यांनी मला जन्म दिला अशी माझी आई आणि अजूनही सपोर्टच करते आहे की तू फक्त म्हण बाई. माझी आई खेड्यातली आहे आणि आई करते. आईला मी कुठलंही काही सांगायला गेली आई म्हणते कर 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 कर, बिलकुल असं म्हणणारच नाही की तू हे करू नको. अच्छा, घे घे, म्हण खूप छान गाते तू, खूपच छान गाते तू. हां, आणि त्याच्यानंतर माझी बहीण आहे आई समान. सगळ्यात मोठा सपोर्ट म्हणजे मुलं महत्त्वाच्या. मला 2 मुली आहेत आणि मुली म्हणून आम्ही आई मुली म्हणून हे नातं नाहीच, अगदी लहानपासूनच मैत्रिणीसारखं नातं आहे की आम्ही तिघी मायले की अशा मैत्रिणीसारख्या राहतो आणि इतका सपोर्ट आहे त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय मी पुढेच गेली नसते. कोणाचं तरी खंबीरपणे पाठीमागे उभं असल्याशिवाय माणसाला पुढे पाऊल टाकायला तेवढी सुरक्षितता वाटत नाही. आणि आज तुम्ही इथे आहात तर याचं सर्वश्रेय तुमच्या दोन्ही माहेर आणि सासरच्या कुटुंबाला आपण देऊ इच्छिता. बरं, तुमच्या ह्या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला पुढे ज्या काही तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी
आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर आपण होतो तुम्ही धन्यवाद. गाणं आम्हाला गुणगुणून दाखवणार होत्यात. नक्कीच. ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए मुझे घेर लेते हैं बाहों के साए, क्या बात आहे. मुझे घेर लेते हैं बाहों के साए.